जी.आर. शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने दिनांक 20 मार्च 2024 रोजी अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आदेश निर्गमित केलेले आहेत। काय आहे ते आदेश, काय आहे परिपत्रक आणि याचा फायदा सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारकांना कसा होणार आहे, त्यांना फायदा होणार आहे की तोटा होणार आहे, या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील। जसं की आपण स्क्रीनवर पाहताय, आगामी लोकसभा निवडणूक 2024च्या अनुषंगानं आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीबाबतला महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचा दिनांक 20 मार्च 2024चा हा महत्त्वपूर्ण शासन आदेश। आगामी लोकसभा निवडणूक 2024च्या कार्यक्रमाची घोषणा भारत निवडणूक आयोगानं दिनांक 16 मार्च 2024 रोजी केलेली असून प्रत्यक्षात संपूर्ण राज्यामध्ये 16 मार्च 2024 पासून आचारसंहिता लागू झालेली आहे आणि या संदर्भामध्ये वित्त विभागाकडे सर्व संबंधित प्रशासकीय विभागाकडून मोठ्या प्रमाणावर निधी वितरण, पुनर्वितरण, पुनर्विनियोजन या सहमती दर्शवण्यासाठी प्रस्ताव प्राप्त होत आहेत आणि सदर प्रस्तावांना नियमित कार्यपद्धतीनुसार वित्त विभागामार्फत सहमती अभिप्राय देण्यात येत आहेत। परंतु असं असलं तरी 16 मार्च 2024 पासून आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं राज्यामध्ये आदर्श आचारसंहिता लागू झालेली असल्यानं तिचं काटेकोरपणे पालन करणं व आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची खात्री करून विभागाने पुढील कारवाई करणं आवश्यक आहे आणि म्हणून सर्व प्रशासकीय विभागांना सूचित करण्यात येत आहे की प्रस्तावांना वित्त विभागाची नियमित पद्धतीने सहमती प्राप्त झालेली असली तरी प्रत्यक्ष पुढील आदेश निर्गमित करताना किंवा पुढील कार्यवाही करताना निवडणूक आयोगानं तसेच सामान्य प्रशासन विभागानं वेळोवेळी दिलेल्या सूचनांच्यानुसार आदर्श आचारसंहितेचं पालन होत आहे ही खात्री करण्याची दक्षता विभागाने घेण्यासंदर्भात हे संपूर्ण आदेश निर्गमित झालेले आहेत। त्यामुळे निश्चितच सरकारी कर्मचाऱ्यांच्या विषयक जे पदोन्नती किंवा वरिष्ठ वेतन श्रेणी किंवा इतर थकीत वेतन निधी वितरण जे आहे या संदर्भातले निर्णय जे आहेत ते पेंडिंग राहणार आहेत। सदरील आचारसंहिता संपल्यानंतरच या संदर्भात निर्णय होणं अपेक्षित असणार आहे। त्याचबरोबर सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांच्या DA/DR संदर्भातला सुद्धा निर्णय आता लांबणीवर पडणार आहे। त्यामुळे निश्चितच आचारसंहितेच्या कालावधीत ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी झाल्यानंतरच या सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांच्या संदर्भातले जे निर्णय आहेत ते होणार आहेत। तर ही होती अतिशय महत्त्वपूर्ण बातमी, महत्त्वपूर्ण शासन आदेश। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी, महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।